नमस्कार, मी सुनील मयेकर. नमस्कार, मी सीमा मयेकर. आज आपण महाराष्ट्रातली सर्वात फेमस डिश मिसळपाव बनवूया, ती पण एकदम झणझणीत. चला. सर्वप्रथम आपण मूग भिजून घेतलेले आहेत. ते दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण त्याला काढतो, दुसऱ्या दिवशी सकाळी, तेव्हा त्याला मोड आलेले असतात. हे मोडवालेले मूगच घ्यायचे आपल्याला मिसळ बनवताना. आता याच्यामध्ये काही खडे मसाले मिक्स करायचे. त्याच्यामध्ये जिरं आहे, दालचिनी आहे, सुकं खोबरं आहे, मोठी वेलची आहे, नंतर स्टार आहे, स्टार फूल आहे. त्याच्यानंतर लसूण टाकलेले आहेत, 5-6 आपण लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा लवंग घेतलेल्या आहेत. हा सगळा मसाला, खडा मसाला आपण घ्यायचा आहे. धने आहेत, जिरे आहेत. आता एक पॅन घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही. हे खडे मसाले जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. पण हे भाजताना नेहमी लो फ्लेम ठेवा, जास्त फास्ट ठेवायचा नाही, ते नाहीतर जळून जाणार मसाले. आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊया. तेल आपल्याला क्वांटिटीमध्ये घ्यायचं, लक्षात ठेवा. तर क्वांटिटीमध्ये तेल घेतलं तरच आपल्याला ती तरी मिळणार, जी त्या मिसळपावमध्ये एक तरी येते. ती तरी आपल्याला आपल्या तेलामुळे येते. आता तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला राई टाकायची आहे. जेव्हा राई तडतडायला लागली ना, की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. आता आपण जिरं टाकलेलं आहे. आता हिंग टाकायचं. हिंग थोडंसं जास्त टाकायचं, चवीला चांगली लागते मिसळ. आता याच्यामध्ये आपण पहिला कांदा टाकूया. ही प्रत्येक स्टेप लक्षात ठेवा, पहिला आपल्याला कांदाच टाकायचा आहे, कारण कांदा नरम होईपर्यंत त्याच्यामध्ये दुसरी कुठली गोष्टी टाकायची नाही. तर कांद्याला थोडंसं नरम व्हायला वेळ लागतो. तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. थोडासा लालसर त्याला कलर आला पाहिजे. आणि थोडा बघितला तर कांदा जेव्हा नरम होतो ना, तर त्याच्यामध्ये एक ट्रान्सपरन्सी येते. जरा ते चेक करायचं. थोडेसे त्याच्यामध्ये लसूण ऍड करा. आपण वाटपमध्ये पण लसूण टाकलेलं आहे आणि इथे पण लसूण टाकतोय. लसूण टाकल्यामुळे ना चव चांगली येते आणि शरीराला पण लसूण चांगली असते. आता याच्यामध्ये ह्यावेळी थोडंसं मीठ टाका. आपण मीठ टाकतो ना अशावेळी, तर कांदा लसूण जरा लवकर नरम होतात. त्यावेळी आपण ते मीठ थोडंसं टाकून घ्यायचं. आता मध्ये आपण हा खडा मसाला आहे तो आता वाटप करून घ्यायचा, याचं व्यवस्थित वाटून घ्यायचं. आता आपण हे वाटलेलं आहे. आता याच्यामध्ये तांबाटा टाका. आता टॅमॅटो जेव्हा नरम होतो ना, जेव्हा आपण टॅमॅटो याच्यामध्ये नरम झाला बघा, की थोडंसं मिरची पावडर, त्याच्यानंतर थोडीशी हळद, आणि काश्मीरी मिर्च, आणि जे आता आपण खडा मसाल्याचं जे वाटप केलेलं आहे ते याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं. आणि हे जे वाटप आहे ना, थोडंसं खरखरीत करायचं, एकदम बारीक नाही करायचं.
आता याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं. पहिला हा जो मसाला आहे ह्याला स्वतः थोडंसं तेल सुटणार. तेल सुटल्यावरच त्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचंय. आता थोडंसं याला व्यवस्थित आपण हलवून घ्या. जसं थोडंसं तेल सुटायला लागलं आपलं, बघा जरा थोडं थोडं ते कढाईला सोडायला सुरुवात केली त्यांनी. आता आपण याच्यावर थोडंसं झाकण ठेवूया. झाकण ठेवल्याने काय होतंय की आतमध्ये स्टीम निर्माण होते आणि ती स्टीमच त्याच्यातून पाणी निघते आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला थोडंसं त्याला व्यवस्थित करून घ्यायचं. वरून पाणी नाही टाकायचं अगोदर. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि शिजलं पण आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी ऍड करूया. पहिला थोडंच ऍड करा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. आता बघा त्याला तेल सुटलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर पण पाणी वेगळं नाही झालेलं आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आता बघा कसा सुंदर कलर आलेला आहे आणि मसाला एकजीव झालेला आहे. बघा तेल एकदम सुटायला लागलाय. आता यावेळी आपण याच्यामध्ये मूग टाकूया. लक्षात ठेवा, हे मूग आदल्या रात्री आपल्याला भिजवायला लागतं. तर दुसऱ्या दिवशी त्याला कपड्यामध्ये बांधून ठेवलं की कोंब येतो पाणी काढून. आणि कोंबवालेच याच्यामध्ये टाकायचे. याच्यामध्ये हाय प्रोटीन्स असतं, शरीराला पण खूप चांगले आहेत मूग. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करा. आपल्याला ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढी ग्रेव्ही करा, पण याच्यामध्ये पाणी जरा जास्त टाकायचं असं, तर ते तेल वर येणार, थोडंसं त्याला तरी येणार. बघा कसा सुंदर कलर आलेला आहे. आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाका. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता याच्यावर आपण झाकण झाकून ठेवलेलं आहे. आता याला उकळेपर्यंत ठेवायचं. बघा कशी तरी आलेली आहे. आता लगभग आपली मिसळ तयार आहे. मूग पण शिजलेलं आहे. ह्याला जास्त वेळ शिजायला लागत नाही, कारण मूग ऑलरेडी भिजवलेले असतात. आता आपली मिसळ पाव सर्व करायला तयार आहे. चला तर याचा स्वाद घेऊया. आपली झणझणीत मिसळ पाव तयार आहे. थँक्यू.